मित्रांनो बघा, अशी प्रत्येक जाळी म्हणजे 21 जाळी आपल्या असे झटकून झटकून आपल्याला बोटीमध्ये खेचायचे आहेत. म्हणजे जाळीचा सर्व चिखल निघला पाहिजे, त्याच्यामध्ये असलेली खराब मासली आहे ती पण निघली पाहिजे. तसंच आतमध्ये सुद्धा बोटीचे चिखल असतो, तो सुद्धा घसायला लागतो. कसं जेवण जबरदस्त. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचा कलर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, काल आपला मासेमारीचा शेवटचा दिवस होता. आता आपण बोट खाली करत आहोत. म्हणजे सर्व आपल्या जाळी धुवून आपल्याला किनाऱ्यावरती काढायच्या आहेत आणि त्या सुकवून घरामध्ये ठेवायच्या आहेत आणि आपली बोटसुद्धा क्रेनच्या मदतीने वरती उचलायची आहे. तर आता सकाळच्या 3 वाजलेत, म्हणजे पहाटेच्या 3 वाजलेत आणि आम्ही आहोत बोटीवरती जाळी साफ करायला. जाळी साफ करता करता, बोट साफ करता खूप आपल्याला वेळ लागेल. बहुतेक आपला अख्खा दिवस जाणार आहे. मित्रांनो, जाळी झटकायला घेतल्यात बघा. अशा जाळी झटकायच्या आहेत आपल्याला सर्व आणि बोटीमध्ये खेचायच्या. खूप मेहनत आहे. या जाळी झटकता झटकता आपल्याला 4-5 तास लागणार आहेत. आता मासेमारी बंद केली आहे, त्याच्यामुळे आपल्याला जाळी घरामध्ये ठेवण्यासाठी साफ करायच्या. बघा, जाळी आपली धुवून झाली की आपण साईडला ठेवतो. अशी सर्व जाळी साईडला ठेवून आपण बोटसुद्धा साफ करणार आहोत. खूप टाईम लागणार आहे. आजचा अख्खा दिवस आपला जाळी साफ करण्यामध्ये आणि बोट साफ करण्यामध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला बोट वरती सुद्धा उचलायचे. हो, मावरायला बघा आता एकदम नको कमी हो. मित्रांनो, जाळी धुता धुता दिवस आलाय. 6 वाजले. आता खूप काम आहे आपल्याला. संध्याकाळच्या 4-5 वाजले तरी आपलं काम नाही संपणार. सर्व जाळी पाण्यामध्ये आपल्याला खेचायच्या आहेत साफ एकदम. याच्यामध्ये सडलेली मासली म्हणजे नासलेली मासली आहे ना, ती पण आपल्याला वेगळी करायची. दुसरी घे मुलं घ्या. सकाळचा नजारा बघा मित्रांनो. अजून पावसाळी वातावरण आहे, कारण आता वादळ सुरू झालेले आमच्या इथे. तर 2-3 दिवस असंच वातावरण असणार आहे. सध्या वारा कमी आहे, पण दुपारी खूप येतो. जेव्हा समुद्राला भरतील तेव्हा वारा पण जाम येईल. जाळी साफ करता करताना खूप थकवा होतो. झटका लागतं जाळी. सकला घे तुका चला फटाफट. उलटा घेतली काय सांगता ओरा वरती ओरा सांगता. सकला त्यातनं पडल्यानंतर बारकी बुकशे घ्या बस. तुका सकला आहे बघ. विजय काय सुशेल अटकली तेव्हा ती ओरी नाही तुम्हाला. सांगता ते माझ्या शेवट म्हणून बघ. अख्खा बघा. गावातील दुसऱ्या बोटी सुद्धा आपल्याला कामं करण्यासाठी आहेत. म्हणजे जाळी साफ करायला सर्व बोटीची माणसं आली आहेत. समोरच्या बोटीवरती पण जाळी साफ करायचं काम चालू आहे. गुंडा घ्या जा घिसो फटाफट. टाक बशी म्हणून दाखव. बोस कलटो जाऊन दे. आता 2 कंपन्या करायच्या. पहिला बोक्सा हे करून दे.
मोक्षाही केल्या नाही का टोलीला 2 कंपनी करायच्या. हा रुक. बोटीमध्ये आता थोडं साफ करायचं, कारण आता जाळी आपण साफ करून बोटीमध्येच ठेवणार आहोत ना थोडंसं. घे बेली मी मित्रांनो, बोट जर असं साफ करायला लागेल, कारण स्वच्छ केलेल्या डोली जेव्हा आपण खादीमध्ये ठेवू तेव्हा त्यांची घाण नको लागायला, म्हणजे बोटीची घाण जाळीमध्ये घुसायला नको, म्हणून खादीला गुंडी मारायला लागेल. जो चिखल आहे तो सर्व काढायला लागेल. त्याच्यानंतर आपण स्वच्छ केलेल्या डोली खादीमध्ये ठेवू. पटापट पटापट याला बघ, दात्याला मारो. उलटा मार माया, बाकाला उलटा, बाकाला उलटा मार. हा हा. मित्रांनो बघा, अशी प्रत्येक जाळी म्हणजे 21 जाळी आपल्या असे झटकून झटकून आपल्याला बोटीमध्ये खेचायचे आहेत. म्हणजे जाळीचा सर्व चिखल निघला पाहिजे, त्याच्यामध्ये असलेली खराब मासली आहे ती पण निघली पाहिजे. आता 2 महिने आपण मासेमारी नाही करणार, तर या सर्व जाळी आपण घरामध्ये सुकवून ठेवणार आहोत आणि या जाळ्यांना शिलाई करू. हे हलू हलू डगराला टाकले शे बरं आहे का नाही. या खादीचं मस्त काम दिलं पटापट. बघा मित्रांनो, चिखल कसा खराब निघतो, म्हणजे ऑलरेडी पाणी चिखलाचंच आहे, पण जाळीमधून निघणारा चिखल पाण्यामध्ये साफ दिसून येतो. म्हणजे एवढा चिखल आहे तो जाळीमधून निघत आहे. बघा, जाळी झटकून झाली की शिमून लगेच मधून मांडायला सुरुवात करते. टाका बडा रिक्षाला पाणी टाका. नाही जैली का पाणी टाका ना, लगेच मांडती करा बस लगेच डालावर 2-3 सावते ताईला ओरून दे. हा यामून टाक पाणी, डायरेक्ट नको ना पाण्याने सावते टाकून दे. वातावरण अजून ढगाळ आहे. क्या रे तू बुड्ढा हो गया क्या, सुसू कर रहा है तो ऐसा क्या कर रहा है. सर्व बोटी इथून आता काढले आहेत, म्हणजे खूप कमी बोटी आहेत, मोजक्या बोटी आहेत, त्या पण जाळी साफ करून आता बंद करत आहेत, मासेमारी बंद करतात. टाक मला पाणी टाक, पाणी टाक, पाणी टाक, सगळी टाक, सगळी टाक बस. इथे येईल म्हणली का ना, नाही टाक टाक टाक, सगळी टाक टाक, सगळी टाक ना, एकदाच मानती करा. चालेल घ्या टाक टाक बोसे टाक मना सावतावर मनावर टाक बस, टाक बस, टाक बस. ती काय पंख्याला लावायची ना, लगेच वरती करा. सुशील हात लाव. प्रशांत यामध्ये गावकर त्यामुळे तावर नाही मला सांगता दे पहिला. बघा आता जाळी ही साफ करून झालेली आहे. जाळी साफ करून झाले. आता ती बोटीमध्ये पुन्हा आपण पहिला जशी होती तशी आम्ही ठेवणार आहोत. जाळी साफ केली की ती परत खादीमध्येच ठेवायची आहे. पहिली खाद साफ करून झाले, आपण 3 वाजल्यापासून ते काम करत होतो. त्याच्यानंतर ही दुसरी खाद पण साफ झाली. आता ही तिसरी खाद आहे, याच्यामधील पण जाळी साफ करू. त्याच्यानंतर बोट जरा घासायची आहे आणि संध्याकाळी या जर सर्व जाळी आहेत ना त्या आपण उतरविणार आहोत किनाऱ्यावरती सुकवण्यासाठी. भले आता पाऊस पडतोय, पण जेव्हा ऊन येईल तेव्हा आपण ह्या सर्व जाळी सुकवून घरी ठेवणार आहोत. घरामध्ये ठेवावं लागतील. तर 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 गाढव माया गाढव. सप्पर 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 वाहनाचे पहिलं काम करा. जरा टाका ना आता बघ बघूया. चलो बिजी बिजी बाजू रे आयलाच टाक बस मी चलेगा. बारी करा. मित्रांनो आता जाळी साफ करून झाली आहेत आणि आता आपल्याला बोट घसायची आहे. फली आहेत, आतमधून बोट आहे ती घसायची आहे. सगळी फ्लाय काढल्या, या सगळी फ्लायना चिखल आहे तो आता काढायचा आहे.
सगळेजण कामाला लागले आणि गुंडी मारायची आहे, म्हणजे घासून घ्यायचं आहे, कारण फ्लायना वारंवार पाणी पडून पडून चिखल जमा होतो. तसंच आतमध्ये सुद्धा बोटीचे चिखल असतो, तो सुद्धा घासायला लागतो. सगळ्या चिखलाचा मैलीपणा तो घसून घ्यायचा आहे, सगळं नवीन नवीन दिसेल. बोट आपल्याला आतमधून बाहेरून सर्व साफ करायचे आहे आणि याच्यामध्येच ना आमचा अख्खा दिवस निघून जाणार आहे. आता 11 वाजलेत, 11. जाळी साफ करून आणि बोट घासण्यासाठी सुरुवात केली असता. आता 11 वाजले. बोट साफ झाली की आपण जेवण करू आणि इथेच आपण थांबणार आहोत आणि सर्व जाळी उतरायची पण आहे. आजच्याच दिवसामध्ये खूप वेळ जाणार आहे. एकदम कंटाळा येतो. बोट खाली करायचं म्हटलं तर खूप जास्त सामान असतं, ते सर्व उचलायचं सामान आणि किनाऱ्यावरती नेवायला लागते. जाम हार्डवर्किंग होते. Simon! Simon! चला मित्रांनो, आता आपण जेवण वाढवून घेऊ. मस्त आजचं शेवटचं जेवण आहे आणि गरम गरम बोटीवरती जेवण बनवलंय. आणि बघा मित्रांनो, ही अंडी आहेत. अंडी जाम किती रे. आणि हे बघा मित्रांनो, तुकडे. चला जेवण रेडी. अरे दोन. तर मित्रांनो, या जेवायला आता आपण जेवणाची सुरुवात करत आहोत. आजचं लोकेशन भाईंदरच्या खाडीमध्ये आपली बोट आहे आणि इथेच आपण जेवण बनवलं आहे. आणि मित्रांनो, हे शेवटचं जेवण आहे, कारण आता बोटीची मासेमारी बंद झाली. 2 महिने आता मासेमारी आपण करणार नाही. तर हे आपले 2 महिन्यासाठी लास्टचे जेवण आहे. जबरदस्त.
हे बघ अंडी. भैया कसं जेवण? जबरदस्त. मित्रांनो आता 7 वाजले आहेत. बोटीमधून आम्ही डोळे आपल्या उतरविल्या आणि बोटसुद्धा आपली वर उचलली. घाई इतकी झाली होती की आपल्याला व्हिडिओ शूट करता आला नाही. आता सर्व जाळी आहेत ना त्या खल्यावरती टाकायला घेतल्या. कालो पण पडला. 7 वाजले आहेत आणि सर्व जाळी आपण खल्यावरती टाकणार आहोत. आपल्याला सुकवायच्याच जाळी, म्हणून या जाळी सर्व आपण खल्ल्यांवरती ठेवू. हो मग आजचा आपला अख्खा दिवस बोटीमध्येच संपला. बघा एक जाळी उचपून झाली. अशा आपल्या 20 जाळी अजून बाकी आहे. चल शिमून घे 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 पटापट पटापट पटापट. प्रसाद भाई घे घे घे. सिमोन क्या करेगा? सिमोन तर काय घाल बस आईला नाही ते. हो कालो पडला रे. काय दिखवून लागलो. भूक लागली जाम. शिमोन भाऊ भूक लागली. नाश्ता राजा घे घे. माझे नको करू. दिखतं का माणसं कालोखामध्ये? ते कपलं दिसतं. मित्रांनो आता कालो पडलाय. काहीच दिसत नाही. पण आमच्या अजून जाळी उचपायचे बाकी आहे. 8 वाजतील तरी पण आमच्या जाळी उचपून होणार नाही. खूप काम आहे. ते सगळं आपल्याला काम आटपून घ्यायचं आहे. हां टेक शॉट टेक शॉट. काय दिला कापल्यान का सगळा घे बस. मित्रांनो रात्री 8 वाजले आम्हाला टेम्पोमधून जाळी खल्यांवरती बाहेर काढण्यासाठी. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटे 3 वाजता उठलो आणि सर्व जाळी सुकवण्यासाठी पातळ केल्या. म्हणजे ऊन लागेल आणि त्याच्यामधलं सर्व पाणी सुकून आपण जाळी गोळा करू शकू. आता 4 वाजले आहेत आणि आम्ही जाळी सुकल्यात म्हणून त्या गोळा करण्यासाठी सुरुवात केली. आता सर्व जाळी आपल्याला एकत्र करायचे आहेत. म्हणजे त्यांचा चांगला भारा गुंडाळून त्या घरामध्ये ठेवायचे आहेत. खूप मेहनत आहे. आपण लगातार 2 दिवस झाले कामं करत आहोत आणि कामं काय आटपत नाही. आता या जाळी आम्ही सुकल्यात म्हणून एकत्र करत आहोत आणि चांगल्या गुंडाळून त्या टेम्पोच्या मदतीने आपल्या घराजवळ आणू आणि घरामध्ये ठेवू. मासेमारीच्या सीझनचा शेवट म्हणजे कोळी लोकांसाठी भरपूर सारी कामं. सर्व बोटीमधून सामान उतरून ते व्यवस्थित आपल्या घरी नेईपर्यंत कोणालाच आराम भेटत नाही. आता भारा गुंडळण्यासाठी सुरुवात केली. मगाशी मी तुम्हाला बोललो होतो की आपल्याला डोलीचा चांगला एक घट्ट भारा बनवायचा आहे, जेणेकरून 21 जाळी आपल्या घरामध्ये ठेवू शकू. जर जाळीचा भारा व्यवस्थित गुंडाळला नाही तर घरामध्ये जाळी ठेवण्यासाठी जागा कमी पडेल. म्हणून आता शिमोन जाळीचा चांगला भारा गुंडाळतोय. सर्व ठिकाणी कामं सुरू आहेत. आपण जशी जाळी गोळा करतो तशीच गावातील इतर लोकसुद्धा जाळी गोळा करण्यासाठी आले आहेत आणि सर्व खळं आहे ना ते जाळ्याने भरलेलं आहे. आता
ऊन लागलं आहे, चांगलं ऊन लागलं म्हणून सर्व जाळी सुकून गेल्यात आणि त्या गोळा करण्यासाठी लोक एका ठिकाणी जमलेले आहेत. कामं भरपूर आहेत आणि जोपर्यंत काम आटपत नाही तोपर्यंत आपण कुठेही जाऊ शकत नाही, कारण मध्येच पाऊस पडला तर पुन्हा सर्व काम आपल्याला परत करायला लागेल. म्हणजे जाळी सुकवण्यासाठी डबल मेहनत करावी लागेल. म्हणून जाळी आपल्याला लवकरात लवकर सुकवून घरामध्ये घेऊन जायचं आहे. हा जाळीचा भारा जेव्हा आम्ही गुंडाळतो तेव्हा तो एकदम घट्ट राहिला पाहिजे, कारण आता आपल्याला हा भारा टेम्पोमध्ये चढवायचा आहे आणि पुन्हा टेम्पोमधून उतरून आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे. एवढं करताना जर भारा सुटून गेला तर पुन्हा ती जाळी आपल्याला गुंडाळायला लागेल. म्हणून भारा एकदम घट्ट झाला पाहिजे. आता डोलींचे भारे आपल्याला टेम्पोमध्ये चढवायचे आणि टेम्पो घेऊन आपल्या घराजवळ जायचं आहे. बऱ्याच वेळी काय होते की एखाद्या खल्याजवळ टेम्पो पोहोचत नाही, मग अशा वेळी आम्ही हे भारे आपल्या खांद्यांवरती उचलून घरापर्यंत नेतो. आता आपल्या खल्यावरती टेम्पो पोहोचू शकतो म्हणून टेम्पो मागवला आहे, नाहीतर आपल्याला हे भारे खांद्यावरती घेऊन जायला लागलं. टेम्पो भरायचं आहे आपल्याला आणि जायचं आहे घराकडे. एक भारा चढवला तर लगेच दुसरा भारा आहे. अशा आपल्याला सर्व भारे टेम्पोमध्ये चढवायच्या. आता टेम्पो घराजवळ आला आहे आणि टेम्पोमधून डोलींचे भारे पुन्हा आपण घराजवळ पलटी करत आहोत. आणि हे सर्व भारे आता घराच्या आतमध्ये घुसवायचे आहेत, कारण पाऊस येईल आणि भिजू नये म्हणून ते आपण घरामध्ये ठेवणार आहोत. थोड्याच दिवसानंतर पुन्हा ही ज्या डोल्या आहेत, त्या डोल्या आहेत ना, त्या शिलाई करण्यासाठी आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. तर खूप सारी मेहनत आहे. भले आपली मासेमारी 2 महिन्यासाठी बंद झाली तरी पण 2 महिन्यामध्ये खूप सारी कामं आहेत ती आटपून घ्यायची आहेत आणि पुन्हा नवीन सीझनची तयारी पण करायची आहे. तर हे 2 महिने असेच कामामध्ये संपून जाणार आहे.